अटकेत असलेला तेजस शहा हा पुण्यामधील अनेक प्राध्यापकांच्या संपर्कात आहे, अशी माहिती आता समोर आली आहे। शहरातील अनेक नामांकित कॉलेजच्या प्राध्यापकांशी गेल्या अनेक वर्षांपासून नीट पेपरच्या संदर्भात तेजस शहा याचा संबंध आलेला आहे। त्यासह शहानं अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवल्याची माहिती देखील चौकशीतनं समोर आली आहे। पुण्यातील एका कॉलेजमधील 5 रिटायर्ड प्राध्यापक याआधीच सीबीआयच्या रडारवर आहेत, तर अजून काही खासगी कॉलेजच्या प्राध्यापकांची नावं देखील आता समोर येण्याची शक्यता आहे। तेजस शहा यानं शहरातल्या अनेक खासगी कॉलेजच्या प्राध्यापकांना नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये संपर्क केला होता, असं देखील आता समोर आलेलं आहे। तर तेजस शहाच्या चौकशीमध्ये अनेक नावं समोर येण्याची शक्यता आता वर्तवली जाते। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। निलेश, आपण पाहतोय नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये तेजस शहा पुण्यामधील अनेक प्राध्यापकांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर येते आणि त्या दृष्टीने आता हा संपूर्ण तपास आता पुढे जाऊ शकतो। श्रीकांत, या प्रकरणात जर बघितलं तर मनीषा हवालदार ज्या मोबाईलमध्ये जो नंबर होता, ज्याचा नंबर गॉड म्हणून सेव्ह करण्यात आला होता, तो गॉड म्हणजे तेजस शहा। आता तेजस शहाची याच्यामध्ये एंट्री झालेली आहे। तेजस शहाच्या संपर्कामध्ये पुण्यातील नामांकित कॉलेजमधले जे प्राध्यापक आहेत किंवा रिटायर झालेले प्राध्यापक आहेत ते त्यांच्या संपर्कात होते, अशी माहिती जी आहे आणि असा संशय जे आहे तो आता सीबीआयला आहे। खरं तर या प्रकरणामध्ये तेजस शहाचा ही महत्त्वाची भूमिका असल्याची संशय जे आहे तो आता सीबीआयला आहे, कारण अनेक कॉलेजमध्ये जे रिटायर प्राध्यापक होते किंवा आत्ता जे प्राध्यापक आहेत त्यांच्या संपर्कात असल्याची शक्यता आहे। आणि खरं तर मनीषा हवालदार यांच्या कॉन्टॅक्टमधून तेजस शहाचा तपास पुढे आलेला आहे। आणि आता तेजस शहाच्या तपासामध्ये पुण्यामध्ये आणखीन काही प्राध्यापक जे आहेत ते आता रडारवर असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर आता हे नेट फुटी पेपर प्रकरणाचं मूळ जे आहे ते कदाचित पुणे असू शकतं, कारण पुण्यामध्ये अनेक प्राध्यापक असतील किंवा क्लासेस चालवणारे प्राध्यापक आहेत ते या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर शिवराज मोठेगावकर नंतर पुण्यामध्ये ज्या पद्धतीने छापेमारी केली सीबीआयने, त्या छापेमारीमध्ये 3 मनीषा म्हणजे मनीषा वाघमारे असेल, मनीषा मांढरे असेल, मनीषा या सगळ्यांचा जर तपास बघितला तर तो कुठेतरी पुण्यात येऊन थांबतो। आणि प्रामुख्याने जर बघितलं तर पुण्यामध्ये क्लासेसची संख्या ही जास्त आहे, कॉलेजची ही संख्या जास्त आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे जे नेटची परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एक मार्ग जो आहे तो पुण्यातून सुरू होत असल्याचा संशय जे आहे ते सीबीआयला आहे। आणि त्या अनुषंगाने सीबीआयने तेजस शहाकडे जो तपास केलेला आहे त्या तपासामध्ये अनेक प्राध्यापक जे आहेत म्हणजे ते आत्ता कार्यरत आहेत आणि रिटायरसुद्धा झालेले आहेत, असा त्यांचा कॉन्टॅक्ट असण्याची शक्यता जी आहे ती संशय सीबीआयने व्यक्त केलेला आहे। त्या अनुषंगाने पुण्यातील नामांकित 5 महाविद्यालय आहेत, त्या महाविद्यालयातले हे रिटायर शिक्षक असल्याची शक्यता आहे। आणि त्या अनुषंगाने आता सीबीआय जे आहे ते पुण्यातल्या प्राध्यापकांची चौकशी जी आहे त्यांनी सुरू केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे पेपर फुटी प्रकरणामध्ये जे रिटायर शिक्षक होते किंवा प्राध्यापक होते ते खाजगी सेंटरमध्ये कोचिंग करायचे आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे असलेले विद्यार्थी होते त्यांना या पेपर फुटी प्रकरणामध्ये किंवा त्यांना या पेपरचा कसा लाभ होईल किंवा त्यांचा संपर्क करून कसा आर्थिक लाभ घेता येईल ह्याची जी सिंडिकेट आहे किंवा ही जी चेन आहे ती आता सीबीआयच्या हाती लागलेली आहे। आणि सीबीआयने आता पुण्यातील नामांकित 5 महाविद्यालयातील जे रिटायर प्राध्यापक आहेत त्यांची या ठिकाणी चौकशीसुद्धा केलेली आहे। कदाचित उद्यापर्यंत पुण्यातून आणखीन काही प्राध्यापक जे आहेत ते सीबीआयच्या चौकशीला किंवा सीबीआय त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे, कारण हे जर प्रकरण बघितलं तर पुणे, नाशिक, औरंगाबाद या परिसरामध्येच आपल्याला फिरताना पाहायला मिळत आहे। विशेष करून पुणे परिसरामध्ये जर बघितलं तर जे क्लासेस आहेत, नीटची परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत ते पुण्यामध्ये सर्वात जास्त आहेत। आणि तीच लिंक पकडून हा जो ट्रॅप रचला गेला किंवा ही साखळी जी होती त्याचे धागेदोरे जे आहेत ते आता पुण्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळत आहे। पुण्यातील 3 या मनीषांना ताब्यात घेतल्यानंतर तेजस शहाला ताब्यात घेण्यात आला। तेजस शहाच्या अटकेनंतर आता पुण्यातील 5 नामांकित महाविद्यालयामधील जे रिटायर प्राध्यापक आहेत ते आता सीबीआयच्या रडावर आहेत। निश्चितच निलेश, खरं तर अनेक विद्यार्थ्यांना देखील त्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये पेपर पुरवलेले होते असं समोर येत आहे। आणि दुसरीकडे
पुण्यामधील या कॉलेजमधील 5 रिटायर्ड जे प्राध्यापक आहेत ते देखील आता सीबीआयच्या रडारवर आहेत. त्यामुळे हा संपूर्ण तपास, ही चौकशी कुठल्या दिशेने जाते आणि यामधनं आणखी काय समोर येतं हे देखील पाहायचं आहे. तुर्तास धन्यवाद निलेश या माहितीसाठी.